Hello class. So this is a page on which you can see adjectives. So in this short video I'm going to talk about the important word class known as adjectives. This word class belongs to the open word classes, because though I have written some adjectives as examples of this word class on this page, this list can be extended. There can be many adjectives added to this list. ही ॲडजेक्टिव्हची जी लिस्ट आहे ती वाढू शकते, त्यात अधिकाधिक ॲडजेक्टिव्हची भर पडू शकते. म्हणून ॲडजेक्टिव्ह्ज किंवा विशेषण हा जो शब्दांचा प्रकार आहे, वर्ग आहे, याला आपण ओपन वर्ड क्लास असं म्हणतो. सो दिस इज ॲन ओपन वर्ड क्लास ॲडजेक्टिव्ह. खूप थोडक्यात आपल्याला दोनच शब्दात जर ॲडजेक्टिव्ह्ज म्हणजे काय हे सांगायचं असेल तर आपल्याला असं म्हणावं लागेल, ॲडजेक्टिव्ह्ज आर द डिस्क्रायबिंग वर्ड्स. दे डिस्क्राईब थिंग्स. ते वर्णन करतात. ओके. आणि विशेष करून जसं आपण ही दुसरी एक छोटीशी व्याख्या सोपी लिहून घेण्याचा प्रयत्न केला आहे की दे गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन्स. एस्पेशली ते साधारणपणे प्रामुख्याने नाउन्सविषयी जास्त अधिकची माहिती देतात. अशा शब्दांना विशेषण ॲडजेक्टिव्ह्ज असं म्हणतात. ओके. Now let us read one by one these adjectives. Good. Good is an adjective. Bad. Bad is an adjective. Beautiful. Ugly. म्हणजे बघा, आपण एक शब्द एका शब्दाचा उच्चार केला, एक शब्द लिहिला की आपल्याला दुसरा शब्द सुचतो त्याच वर्गातला. गुड म्हटलं की आपोआप आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या मनामध्ये दुसरा कुठला शब्द येतो? बॅड. चांगलं वाईट. ब्युटिफुल. अगली. अँग्री. सॅड. हॅपी. सिक. हेवी. लाईट. स्मूथ. रफ. क्लेवर. ग्लॅड. आनंदी. फुलिश. स्मार्ट. सायलेंट. नॉइझी. इंटरेस्टिंग. बोरिंग. पर्सनल. टेरिबल. हॉरिबल. स्ट्रॉंग. पॉवरफुल. ग्लोरियस. ग्रेट. मीन. काइंड. जेंटल. strict. severe. fat. thin. rude. arrogant. modest. proud. humble. poor. rich. high. low. wide. narrow. mild. intense. तीव्र. mild. सौम्य. wild. free. tired. deep, etc. etc. Now there is, आता हे जे शब्द आहेत, बऱ्याच वेळेला काय होतं की विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की अरे दिस इज अ नाउन, बट दीज आर नॉट नाउन्स. काही नाउनमधून ॲडजेक्टिव्ह तयार होतात.
बऱ्याच वेळेला वर्ब मधून नाऊन तयार होतात. आणि हा जो भाग आहे शब्दांच्या बाबतीत, याचा एक विशिष्ट शास्त्र अभ्यास करते, एक ज्ञानशाखा अभ्यास करते आणि त्याला म्हणायचं मॉर्फोलॉजी. द स्टडी ऑफ द फॉर्मेशन ऑफ वर्ड्स, हाऊ द वर्ड्स आर फॉर्म्ड. शब्द तयार कसे होतात, हा जो भाग आहे दॅट कम्स अंडर मॉर्फोलॉजी. ओके, नाउ व्हॉट इज दिस मॉर्फोलॉजी? Now they take this word beautiful. Okay, beautiful हा जो शब्द आहे त्यात मूळ जो शब्द आहे तो एक नाऊन आहे. ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह आहे आणि मूळ ते जे तयार झालंय ते काय आहे? ब्युटी. ब्युटी इज अ नाऊन आणि ह्या नाऊनपासून तयार काय होत आहे? ब्युटिफुल. म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर ब्युटीचा अर्थ होतो सौंदर्य. ठीक आहे, आणि ब्युटिफुलचा अर्थ काय? सुंदर. सो मग दिस ब्युटी मॉर्फोलॉजीच्या भाषेमध्ये या ब्युटीला काय म्हणायचं? दिस इज अ रूट वर्ड. आणि त्याच्यानंतर ह्या वायचं काय होतंय? आय होतंय आणि त्याच्या पुढे काय लागते? मग त्याच्या पुढे FUL लागते. तर ही FUL जे आहे त्याला काय म्हणायचं? सफिक्स. इट्स अ सफिक्स. सो रूट वर्ड प्लस सफिक्स. किंवा आपण एक शब्द घेऊ आपण, मॉरल. ओके, आणि ह्याच्या पाठीमागे आपण अजून IM लावू. आता काय होतं? हे इमॉरल. आपल्याला दुसरा शब्द मिळतो. सो दिस इज हाऊ वन वर्ड इज फॉर्म्ड. एका शब्दापासून दुसरा शब्द तयार होतो आणि ही तयार शब्द होण्याची जी प्रक्रिया आहे किंवा हा जो अभ्यास आहे त्याला काय म्हटलं जातं भाषाशास्त्राच्या भाषेमध्ये, भाषाशास्त्राच्या टर्मिनॉलॉजीमध्ये? मॉर्फोलॉजी. तुम्ही जर सिलेबस जे आपण एका व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे तो जर तुम्ही व्हिडिओ परत बघितलात तर तुम्हाला जाणवेल की मॉर्फोलॉजी हा एक टॉपिक आहे, आपल्याला एक युनिट आहे. आणि आता शब्दांचे हे जे प्रकार आहेत, ओपन वर्ड क्लासेस आहेत आणि क्लोज्ड वर्ड क्लासेस आहेत. मुख्य म्हणजे जे ओपन वर्ड क्लासेस आहेत, नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब आणि वर्ब, हे यांचा अभ्यास करत असताना आपण त्या वेळेला मॉर्फोलॉजीबद्दल बोलणार आहोत. की एखादा समजा आता हे वर्ब आहे, examine. This is a root word. say this is a word. हा मूळ शब्द आहे समजा. आता आपण काय करूया? हे जे एक्झामिन आहे ना, हे क्रियापद आहे, वर्ब आहे. मग आपण काय करू? जस्ट इथे आर लावू. आता काय झालं बरं? आता वर्ब राहिलं का? हे क्रियापद राहिलं का? नाही. आता हे काय झालंय? दिस इज अ नाउन. एक्झॅमिनर किंवा एक्झॅमिनेशन. एशनला जर लावलं TION तर हा शब्द काय होईल? एक्झॅमिनेशन. अजून एक नाऊन मिळालं आपल्याला. तर आता तुम्ही ह्या सगळ्या ज्या ॲडजेक्टिव्हजवर जर नजर टाकली तर आता फॉर एक्झाम्पल हा शब्द आहे आपल्याकडे इथे, सायलेंट. आपण इथे ॲडजेक्टिव्हच्या लिस्टमध्ये हा शब्द लिहून घेतला आहे. आता या शब्दाचं करस्पॉन्डिंग याच्याशी संबंधित जर आपल्याला नाऊन शोधायचं असेल, नाऊन माहीत करून घ्यायचं असेल तर ते काय असणार आहे? सायलन्स.
So silence is a noun, but silent is an adjective. म्हणजे सायलन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? शांतता. ओके, पण सायलंटचा अर्थ काय आहे? शांत. मग हे शांत काय वातावरण असू शकतं, एखादा माणूस असू शकतो की जो खूप शांत स्वभावाचा आहे. तर मग त्यावेळेला हा जो शब्द आहे सायलंट, हा काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, आता प्राऊड हा शब्द आहे, याचं जर आपल्याला नाऊन माहीत करून घ्यायचं असेल तर देर इज अ नाऊन प्राईड. ओके, त्याच्यापासून ॲडजेक्टिव्ह झालं प्राऊड. मॉडेस्टी, याला जर वाय लावलं ना तर ते काय होते? नाऊन होते. हंबल, ह्युमिलिटी, ॲरोगंट, ॲरोगंट उद्धट हे ॲडजेक्टिव्ह आहे, पण ॲरोगन्स हे काय आहे? नाऊन आहे. इंटेन्सिटी, इंटेन्स, हिअर इज अ वर्ड इंटेन्स, हे आहे ॲडजेक्टिव्ह. आणि याचं आपण जर ITY याला जोडलं, मग हे जर कॅन्सल होत आहे, SITY, इंटेन्सिटी, इट बिकम्स अ नाऊन. फ्री, adjective, but freedom, freedom is a noun, right? Deep, खोल, हे काय आहे? adjective आहे. noun काय असेल? depth. So depth is a noun, but deep is an adjective. So horror, terror, nouns, but terrible, horrible, adjectives. Strong, strength is the noun, strong is adjective. Power is the noun, powerful is an adjective. Glorious, GLORY, ग्लोरी नाउन आहे, पण ग्लोरियस काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. ग्रेटनेस नाउन आहे, ग्रेट ॲडजेक्टिव्ह आहे. सो दिस इज how words are formed from they change their class when something is added before the root word and something is added after the root word. So here is root word, त्याच्या आधी जे लावलं जाते that is known as prefix. ओके, आणि त्याच्यानंतर जे लावण्यात जातं आहे म्हणजे इम काय झालं? प्रिफिक्स झालं. आणि हे ER हे जे लावलं आहे नंतर ते काय आहे? सफिक्स आहे. आणि टुगेदर हे प्रिफिक्स आणि सफिक्स या दोघांसाठी सुद्धा, म्हणजे मागे किंवा पुढे जे काही लावतात रूट वर्डच्या मूळ शब्दाच्या, त्याच्यासाठी एक शब्द आहे दॅट इज नोन ॲज अफिक्स. सो दिस इज ऑल रिलेटेड टू morphology. There is a root word, there is a prefix, there is a suffix, and together these are known as the affixes. This is known as an affix. So here are some words. They are known as the describing words. They give more information about the nouns especially. And such words are known as adjectives. Now what you have to do is try to find out more and more adjectives, and in the next video we'll see how these adjectives are used in sentences, in clauses. Okay, आपण clause structure बघितलं मागच्या एका व्हिडिओमध्ये. त्यामध्ये एक इम्पॉर्टंट क्लॉज एलिमेंट बघितला, दॅट इज कॉम्प्लिमेंट. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल डिस्कस हाऊ दीज वर्ड्स, ॲडजेक्टिव्ज, दे मेनली अपियर अंडर दॅट टायटल इन द प्लेस ऑफ दॅट एलिमेंट दॅट इज नोन ॲज द कॉम्प्लिमेंट. ओके, ऑर हाऊ वी कॅन फाइंड देम इन द फ्रेजेस. सो
Next, we have to discuss phrases. What is a phrase? So, meanwhile, you can search, you can Google and try to find out what is mean by what is this phrases. Okay, what is a phrase and what are different types of phrases. So, this is a very brief introduction to the word class adjectives. See you tomorrow, and meanwhile, stay at home and stay safe. Thank you.